सावी, आय नो लग्न झाल्याशिवाय एकमेकांचा चेहरा बघायचा नाही असं सांगितलंय सगळ्यांनी, पण मला नाही राहत आहे आता. एकदा बघू द्या की मला तुम्हाला. प्लीज दार उघडा. सावी, सावी. सावी काही ह्याला ऊत देत नाही आणि हॉलमध्ये आता काही येत नाही. ऍटलीस्ट काहीतरी रिस्पॉन्स तरी करा. सावी, एवढा का दार वाजवतोय? जर असंच वाजवत राहिला का नाही आपलं बिंग फुटायचं. चल लवकर चल. ए अरे धैर्या, अरे पण तू इथं काय करतोयस? सगळे वाट बघतायत तुझी. हा पण सावीला तर नंतर आणायचंच आहे. तू आधी चल ना. चल 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 चल, सगळेजण वाट बघतायत. चल 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 चल. गुरुजी, अक्षतांचं ताट. हा ते इकडे. बाहेर तिथे ठेव. हा. नमस्ते. बा या अक्षता सगळ्यांना वाट. चला आता लग्नाची सगळी तयारी झाली आहे. नवऱ्या मुलाला बोलवा आता. हो गुरुजी. बोलवायला कशाला हवंय? नवरा मुलगा येतोच आहे. छान दिसतोस. या आता पाटावर उभे राहा. आता नवरी मुलीला बोलवा. हो. रीना. हा अरे जा, नवरे मुलीला घेऊन ये. जा 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 जा. हा आणते. एकदा का नवरी मुलगी आली की खऱ्या अर्थानं लग्नाच्या सोहळ्याला सुरुवात होईल. हो हो.
हे लग्न ठरल्यापासून ना माझ्या मनाला एका मिनिटाची शांतता नव्हती, पण आता एवढं भारी वाटतंय ना. एकदा का नवरी मुलगी आली आणि अक्षता पडल्या, का मग आईला आणि धैर्याला एवढा मोठा धक्का बसणार आहे ना, फार खुळीच होतील दोघं. तू खोळायस, तू खोळायस का? तू गणित तिघे खोळे होती. कोण? हेरडा. त्याला विसरलास का? त्या थेरड्याला जेव्हा कळल की ह्या लोकांनी आपल्या पोरीला असं फसवलंय, त्यानंतर त्याची काय अवस्था होईल? डायरेक्ट ढगात जाईल तो. भास्कर, लय मजा येणार आहे. सजली नटली लाजली लेक लाडकी चालली. तर आता मंगलाष्टका सुरू करतोय मी. विवाह विधीतच नवरा मुलगा व नवरी मुलगी पहिल्यांदा एकमेकांचा चेहरा पाहतात आणि विवाह संपन्न होतो. तर आता मी मंगलाष्टका सुरू करतोय. सगळ्यांनी मंगलाष्टका झाल्या की नवरा नवरीला शुभ आशीर्वाद देण्यासाठी अक्षता टाकायच्या आहेत. मुलीचे मामा कुठे आहेत? अंतरपाठ धरायला या पुढे. गुरुजी, मुलीचे मामा नाही आहेत पण भाऊ आहेत, ते चालतील का? हो चालेल, पुढे या. बोलवा बोलवा.
शुभमंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरुडं विनायकमहं चिंतामणि थेवुरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे रांजण संस्थित गणपती कुर्यात सदा मंगलम शुभमंगल सावधान. धैर्य कसा उतावळा झाला बघ नवरीला बघायला. नुसतं तडफडतोय. या उतावळेपणामुळेच ना मुजुमदारांचा वाटोळ झालाय. नाही तर काय. भास्कर, जेव्हा अंतरपाट बाजूला होईल का नाही त्यानंतर धैर्याला जो काही शॉक बसणार आहे त्यानं आपल्याला दिलेल्या सगळ्या त्रासाची शिक्षा त्याला एका झटक्यात मिळणार आहे. आयुष्यभरासाठी बसणार आहे तो. शुभमंगल सावधान. आता नवरी मुलीने नवऱ्या मुलाला हार घालायचा आहे. चला आता नवऱ्या मुलाने नवरी मुलीला हार घालायचा आहे म्हणजे विवाह संपन्न होईल. आता हा विवाह सोहळा संपन्न झाला. बरं गुरुजी, आता तरी बघू शकतोय ना मी माझ्या बायकोचा चेहरा? बघ बघ बघ. हो 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 नक्कीच. हो हो आता बघितलं तर चालणार आहे. बघ बाबा एकदाच. सावी तुझा चेहरा दाखव बाई त्याला एकदाचा. सकाळपासून उतावळा झाला तुला बघायला. दाखव दाखव लवकर. दिसत नाही. चल तिकडे जाऊन बघू.
लग्नं सुदिनन्तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे देवयुगं स्मरामि तदेव लग्नं सुदिनन्तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे देवयुगं स्मरामि। सावी कशी काय आली इथं? मला काय विचारतोस? मला माहितीये का तुझ्यापेक्षा जास्त शॉक मला लागलाय. नीता वहिनी, तुम्ही इथं? हो अगं, अगं त्याचं काय झालं म्हटलं, हे दूध थंड झालं असेल म्हणून गरम घेऊन आले. बरं चल, ते दूध थंड होण्याआधी पिऊन घे. घे बरं पिऊन घे. पी पी पी. सावी, अगं ग थांब जरा. ते धैर्य. अगं वेडा बाई, कळतंय मला सगळं, पण कसं आहे ना, जरा धीर धरत की त्यासनी पण. आणि काय
तुला बघण्यासाठी खूप आतुर झाले. जर अजून आतुर होते की त्यात पण एक वेगळीच गंमत असते. असू दे ग, मजा घे, हेच दिवस असतात. सावी, हिराकडनं ना एक काम थोड होत नाही. कुठं मेली आहे त्या वेळी ती. दार उघडा. आत्या जाऊन याच्याकडे खिडकी पण लाव. धैर्य, मी अडकले आतमध्ये. कोणी आहे का तिकडे बाहेर? दार उघडा प्लीज. आत्या, आत्या दार उघडा, मी अडकले आतमध्ये. ते कोणी आहे का? नीता वहिनी, अवंती वहिनी. मी काय 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 आत्या, दादा, धैर्य, नीता वहिनी, मी अडकले आतमध्ये. दार उघडा, दार उघडा. धैर्य, धैर्य, दार उघडा. दार उघडा. सौभाग्यवती भाऊ, सुखी राहा आणि कायम असेच हसत राहा. तुमच्या संसाराला कोणाचीही नजर लागू नये. काय तयारी केली होती आपण आणि काय काय बघायला मिळतंय आपल्याला. तू आहे आपल्या जिंदगीवर, ऐकी नाही आपली. सगळा चक्का चूर झालाय आपल्या प्लॅनिंगचा. बिचारे धैर्य भाऊजी, दया आली ग मला त्यांची. पण खरं आपल्या सावीवर किती जीवापाड प्रेम आहे त्यांचं. हो ना, खरंच खूप प्रेम करतात ना. बरं ताई, चला की आओ, आपल्याला वेळ व्हायला नको आणि मुहूर्त चुकायला नको. चला चला चला. हो बरोबर. सावी, अगं अजून मुंड्यावर राहिल्यात की तुझ्या? हा, चल 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 बाई, ताई मुंड्याला बघा कुठे. ते बघा तिकडे, घ्या घ्या लवकर. ये ये, तू इकडे बस. उशीर झाला ना परत सगळे ओरडतील. या या ताई या. घट्ट घट्ट नका बांधू. घट्ट नाही ना? नाही. सावी, बघ आता कशी गोड दिसायलीस. बरं सावी, आता थोड्याच वेळा तुझं भाऊजींसोबत लग्न होणार आहे आणि तू या घरची सून होणार आहेस. आणि आता कायमची सावी धैर्य मुजुमदार होणार आहे. सावी, काय ग, काय झालं? नाही, काही नाही. असं कसं? बोल ना. हे बघ, मनात काही ठेवायचं नाही. आता थोड्या वेळात तुझं लग्न होणार आहे.
आणि आयुष्यातल्या सगळ्यात महत्वाच्या क्षणांपैकी एक क्षण आहे हा. आणि याच महत्वाच्या क्षणी माझ्या घरातलं माझ्यासोबत कोणीच नाही. घर म्हणून सासर मिळत असताना माझं बाहेरचं घर तुटायला लागलंय. मला ना लग्न व्हायच्या आधी फक्त एकदा भाऊ आणि आई संग बोलायचं. पण कसं बोलू काहीच कळत नाही. अगं वेडाबाई, त्यात काय अवघड आहे? त्यासने फोन कर की. हा फोन कर. कर कर चल फोन घे. हा लावला. अजून एकदा लावते. रेंज नाही ना इथं, म्हणून कदाचित लागत नसेल. बरं सावी, काही हरकत नाही. तू टेन्शन घेऊ नकोस. आपण एक काम करूया, आपण बाहेर जाऊया आणि तिथनं लावूया. तिथनं नक्की लागेल. चल. हा चल. बघ बरं, हसताना किती गोड दिसतेस. अशीच हसत राहा. चल. सावी, अगं तयार आहेस ना तू? आवरलं तुझं? चल चल बोलवलंय तुला. हो हो चल बाई. सावी, मुहूर्ताची वेळ आहे. पदर द्या तावी. सावी नाही दाखवायचं ना भाऊजींना. हा चला चला या. नीता, आता कोणी काही जरी केलं ना तरी फरक पडणार नाही. आपण देवाकडे ज्या गोष्टीसाठी चांगल्या मनाने प्रार्थना केली ना ती आज पूर्ण झाली. मूर्ख बेअक्कल इरा, कुठं आहेस तू? मी सावीच्या खोलीत अडकले आणि बाहेरून कोणीतरी कडी लावली आहे दाराला. तुम्ही लवकर या प्लीज. काय? काय झालंय? तेव्हा तुला सांगत होतो मी, कहीला आपल्या प्लॅन मध्ये नको घेऊ.
ऐन टायमाला अति शांतपणा करेल माहित होतं मला. अरे काय झालंय सांगशील का? अरे चल सांगतो. आता कन्यादानासाठी मुलीच्या वडिलांना बोलवा. गुरुजी, वडील नाहीत त्यांचे. म्हणजे आत्ता इथं नाहीत, पण मोठे भाऊ आहेत की. वडिलांसारखीच माया केल्या त्यांनी पण. ते चालतील काय? हो चालेल चालेल, बोलवा त्यांना. ही तर महागातली दिसते की. एवढे पैसे खर्च करायची काय गरज होती? काय गरज होती म्हणजे? अगं तुझ्यासाठी घेतली मी. हा, तूच तर म्हणायची ना छान साडी नेसून तुझ्या लग्नात मिरवणार मी, म्हणून आणली. आता ही साडी माझ्या लग्नात नेस आणि पाहिजे तेवढं मिरव. आणि हा रंग ना तुला एकदम खुलून दिसेल बघ. मग दिसणारच, तू निवडलेस ना. आणि ही साडी मी तुझ्या लग्नात नक्की नेसणार बघ. आई, तुम्ही या क्षणाची किती काय काय स्वप्न बघितलेली. खरं आता तो क्षण आलेला असताना तुम्हीच नाही या तिथं.